नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आता मे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत, काही लाभार्थ्यांच्या जमा झालेले नाहीत. ज्यांच्या खात्यामध्ये हे जमा झालेले नाहीत त्यांचं तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा आधार रिलेटेड किंवा बँक रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम असेल, काय प्रॉब्लेम असेल, त्याला सोल्युशन काय, याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, त्या तुम्ही पाहून घ्यायचे. परंतु मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना नियमित स्वरूपामध्ये हे हप्ते येतात किंवा पुढच्या महिन्यापासून ज्यांचे चालू होणार आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर द्यायची आहे की आयुक्त कार्यालयाकडे तुमच्यासाठी जून महिन्याला जेवढाही पैसे लागतात किंवा जेवढा निधी लागतो तो पूर्णपणे शिल्लक आहे. कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जून महिन्याचे पैसे हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतील. काळजी करायचं कारण नाही आहे. परंतु मित्रांनो, तुमचं जे काही पेंडिंग कामं असतील ती लवकरात लवकर करून घ्या. त्यामुळे जे जून महिन्यापासून जे हप्ते पहिल्या आठवड्यामध्ये चालू होतील ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. अनेक लाभार्थ्यांना 2,500 रुपये आले, अनेक लाभार्थ्यांना 5,000 रुपये आले. म्हणजे बऱ्यापैकी लोकांचं जे काही पेंडिंग पैसे होते ते सर्वांना जमा झालेले आहेत. ज्यांचे नाही आहेत त्यांनी काम करून तुमचं जे काही पेंडिंग वर्क असेल ते पूर्ण करून घ्या. अडचणी असतील त्या सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये सर्व हप्ते येतील. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच आनंदाची बातमी द्यायची होती की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमचं जून महिन्याचा हप्ता येतील. काही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण संबंधित विभागाकडे आपल्यासाठी जेवढा निधी डिस्ट्रीब्यूट किंवा वाटप करायचा आहे तो पूर्णपणे निधी या ठिकाणी शिल्लक आहे. पैशाची, निधीची कोणत्याही प्रकारची अडचण किंवा कमतरता नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जून महिन्याचा हप्ता नियमित स्वरूपामध्ये लवकर येण्याची शक्यता आहे किंवा येईल सुद्धा. अशा पद्धतीची आनंदाची बातमी, महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायची होती, म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.